भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहे. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन आहे. हा दिवस आपल्याला शांतता आणि एकता शिकवतो. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. मला माझा भारत देश खूप खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझ्या बालमित्रांनी मी तुम्हाला मुलीचे शिक्षण पद्धतीचे लक्षण या विषयावरून भाषण केले आहे. विनंती करतो, मुला-मुलीत भेदभाव करू नका. मुलीचे शिक्षण यावर करू नका. मुला त्यांच्या काळजी देते. दोन्ही गरीब परीक्षण करू नका. मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने लेख वाटले वापर करा. धन्यवाद. या ठिकाणी आमचा कुमार अक्षय पवार याने भाषण सादर केलेलं आहे. पालकांनी आपल्या टाळ्यांच्या गर्जनेने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचं आहे. यानंतर आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी अंजली पवार यांनी मंचावर यायचं आहे. कुमारी अंजली पवार यानंतर आमच्या अंजली पवार आपल्या समोर भाषण सादर करतील. सबसे पहले मेरा दिवस आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. ये आगाज मेरे लिए जब होना चाहिए. आप गीता पढ़ते हो, यह कुर्बान आपके सीने में से ही इंसान होना चाहिए. साथियों, आज का यही ऐतिहासिक दिन जैसे दिन हमारे देश में संविधान लागू हुआ और हम विदेशी कानून से मुक्त हुए, मगर साथियों यही जब गणतंत्रता हमें मिली है, आसानी से नहीं मिली है. इसके लिए हमारे देश के वीर जवान ने, क्रांतिकारियों ने नहीं बोलते हैं करो वीर जनों की सिंदूर उजड़ गया तब जाकर की गणतंत्रता हमें प्राचीन हुई है. नहीं बोलते हैं करो वीर जनों की सिंदूर उजड़ गया तब सबसे पहले गणतंत्र दिवस आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं. ये आगाज मेरा ये अंजाम होना चाहिए. आप गीता पढ़ते हो, या कुर्बान आपके सीने में से ही हिंदुस्तान होना चाहिए. साथियों, आज का यही ऐतिहासिक दिन जैसे दिन हमारे देश में संविधान लागू हुआ और हम विदेशी कानून से मुक्त हुए, मगर साथियों यही जब गणतंत्रता हमें मिली है, इतनी आसानी से नहीं मिली है. जाकर भी गणतंत्रता हमें प्राचीन हुई है और उन वीरों को इस बचता ही इस आजाद हम इस बचता ही आज इस आजाद हम इस खुले आसमान में दिख रहे हैं. इस प्रकार का स्वतंत्र रूप से अपने गणतंत्र के जाने आजादी स्वरूप में साथियों अंग्रेजों ने चले गए, लेकिन कुछ अंग्रेजों ने आज इस देश में मौजूद हैं, पहले हैं और आज करें की नीति में विश्वास रखते हैं और अपने राजनीतिक रोटियां सेकने के लिए गणतंत्र
लौटती नजर नहीं, आपको सिर्फ इतना कहना चाहती हूँ, तू बहुत है आमले की गंगा बहना जो देश में मत फैलाओ। नहीं बेटी हमको मेरी एक साथी तिरंगा रहने दो। जय हिंद जय भारत। या ठिकाणी आमच्या प्रशालेची विद्यार्थीने आपल्या समोर भाषण सादर केलंय. यानंतर कुमारी प्रियंका पवारा मंचवर यायचं आहे. कुमारी प्रियंका पवारा हे त्या कोटीची विद्यार्थिनी मंचवर यायचं आहे. प्रियंका पवारा. त्यानंतर आहे कुमारी शीतल ठाकरे इयत्ता 5वीची विद्यार्थिनी आपल्यासमोर सादर करीत आहेत भाषण. शीतल ठाकरे. प्रजासत्ताक दिनाचा सन्माननीय व्यासपीठावरील मानवरी वंदनीय गुरुवर आणि माझ्या बालमित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन. आपल्या सर्वांच्या या आवडतीय राष्ट्रीय सणानिमित्त मी आपणास काही 4 शब्द सांगणार आहे, ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी नम्र पूर्वक विनंती करत आहे. सन 1950 पासून या दिवशी साजरा करतो. भारत हे दिवस संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे. लोकशाही म्हणजेच लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चाललेले राज्य शासन होईल. एवढे बोलून मी भाषण संपवते. जय हिंद जय भारत जय जगत. आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी शीतल ठाकरे यांनी आत्ताच भाषण सादर केलं. यानंतर आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी नेहा ठाकरे इयत्ता 5वीची विद्यार्थी आपल्यासमोर सादर करीत आहेत भाषण. कुमारी नेहा ठाकरे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व माझे बालमित्रांनो, आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाने 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. ज्ञानामुळे माणसाला सन्मान प्राप्त होतो. म्हणून तर म्हणतात, ज्ञान हे शान घातले तर अज्ञान हे गाणे सरळते. सिसेरो या विद्यार्थ्याने म्हटलं आहे, ज्याच्या घरात पुस्तकाचे कपाट ते घर केव्हाही होऊ शकते. सपाट हजारो वर्ष बहुजन समाज पुस्तकापासून न राहिले, त्यामुळे त्याची घर सपाट झाली. म्हणून तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी हा आणि आपली शान वाढवा, आपला सन्मान वाढवा, आपली प्रतिष्ठा वाढवा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद जय भारत. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या प्रशालेची कुमारी याने भाषण सादर केलं. यानंतर आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी ठाकरे आपल्यासमोर सादर करीत आहेत. कुमारी तेजस्विनी ठाकरे यांच्या किती विद्यार्थिनी सादर करीत आहेत भाषण. कुमारी तेजस्विनी ठाकरे. Good morning everyone. My name is Tejaswani. Today is 26 January. Today is our Republic Day. Wish you all very happy Republic Day. Republic Day is our national festival. My name is I love my country. धन्यवाद. या ठिकाणी आमच्या प्रशालेचे विद्यार्थिनी तेजस्विनी ठाकरे चांगला प्रयत्न केलेला आहे. यानंतर आमचा 3रीचा विद्यार्थी कुमार अविनाश पवारा आणि प्रियंका पवारा यापैकी अविनाश पवारा मंचावर येत आहे. आपल्यासमोर सादर करीत आहेत कुमार अविनाश पवारा. Good morning everybody. My name is Avinash. Today is 26 January. Today we celebrate our Republic Day. I wish a very happy Republic Day. Today we
या ठिकाणी छान असा प्रयत्न केलेला आहे आपला तिसरीचा विद्यार्थी होता अविनाश पवार. यानंतर प्रियांका पवार कुठे असेल त्यांनी मंचावर यायचं आहे. आपल्यासाठी कार्यक्रम चांगला. प्रियांका पवार इयत्ता चौथीची विद्यार्थिनी. पालकांना मी विनंती करतो आपल्याला या ग्राउंडमध्ये येऊन जायचं आहे. कृपया उभे राहू नका. आमचे एक विद्यार्थी आलेले आहे. कदाचित कार्यक्रमाची तयारी करायला गेली असेल आपण तिथं घेऊ. यानंतर संपूर्ण हा विद्यार्थ्या भाषणाचा कार्यक्रम इथे संपलेला आहे. यानंतर विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शक कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. पालकांना विनंती आहे आपण या ठिकाणी शिस्तीत बसून घ्यायचं आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायचं आहे. शाळेच्या कंपाऊंड बाहेर जे पालक उभे आहेत त्यांनी कंपाऊंडच्या आतमध्ये येऊन बसून घ्यावं. अजून कार्यक्रमाचा बराचसा भाग बाकी आहे. कृपया सगळ्यांनी आतमध्ये येऊन बसावं. आपल्या वीरपूर ग्रामपंचायतीची सभा 1 वाजता आहे. कृपया सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी. या ठिकाणी आमच्या पाठशाळेच्या विद्यार्थी विविध गुणदर्शक कार्यक्रम या ठिकाणी सादर करणार आहोत. विद्यार्थ्यांनी एका बाजूला बसायचं आहे. आपल्या गावातील पालकांना तुम्ही इकडे जागा करून द्यायची आहे. आपल्या शाळेचा विविध